ही मुलगी आहे हो हो. आणि ही मुलीची आई. नमस्कार. बस ग बस. झमत्या, चहा फराळाचं बघून यायचं. बर. आपल्याला मुलीला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. हो. अरे चेचे, त्यात विचारण्यासारखं काय? अहो असं कसं, वधू परीक्षा आहे ना ही. आणि आमचा वसंत कसला काय विचारतोय? अहो मुलखाचा लाजाळू आहे तो. जी काय वधू परीक्षा घ्यायची ना ती मीच घेईन. हा मुली, हा पेपर वाचून दाखव बघू. अहो मी अमेरिकेत जर्नलिझमची डिग्री घेतलीये. हे बघ, हल्लीच्या शिक्षणावर माझा अजिबात विश्वास नाही. हा पेपर वाचून दाखव. वाच वाच वाच. विदर्भात पावसाचा धुमाकूळ. अवतरले आहे डायनॉसर युग. बस बस बस, ठीक आहे. आता मला जरा चालून दाखव बघू. हो मी आता चालत चालतच आले ना. मी काय रांगत आले का वधू आजोबा? परीक्षा आहे ही. हा. दाखव, चालून दाखव. हं? अरे चाल चाल आपलं थोडस इकडून तिकडे. उठा. चला. बस बस बस, ठीक आहे. आई, हा? मलाही मुलीला काही प्रश्न विचारायचे आहेत. हो. इकडे ये. मी तुझ्या कानात काहीतरी सांगते. हं? बापरे, आई, अरे, अगं बाई, याला काय आई, झालं? चल, मला हे वसंता? स्थळ नकोय. अरे वसंत. अहो चहा. अहो बाई चहा. मी आता घबरा. काय पळाला का तू एकदम? हो मी त्याला सांगितलं की माझ्याकडे एक भरलेलं पिस्तॉल आहे. एक जरी प्रश्न विचारलास ना सगळ्याच्या सगळ्या गोळ्या डोक्यात घालून. अरे बापरे. काय बावळट मुलं असतात आजकालची. तर काय, त्यापेक्षा आपला अरविंदा चांगला. हो अरविंद. अरविंदा चांगला आहे. आणि बाय द वे, अरविंद फक्त मला एक मित्र म्हणून आवडतो हे मी तुम्हाला सगळ्यांना 4 वेळा सांगून झाले. संपलंच की ग सगळं. तर मग तुला नवरा हवाय तरी कसला? टॉल, डार्क, हँडसम, एकदम स्मार्ट, डेअरिंग बाज. म्हणजे तुला नवरा हवाय ऑलराऊंडर. राईट. आणि तसा नवरा मिळाला तरच मी लग्न करणार. तर मग तुला स्वयंवरच करावं लागेल. वाव, स्वयंवर. नाईस आयडिया. मी लग्न करायला तयार. अरे वा. चला. पण स्वयंवर पद्धती. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. हे जंप्या, काय करतोय? हा जा जा. जा, सगळ्यांना तयार व्हायला सांग. डॉलीला आणायला जायचं की नाही? हो हो. हा मा, या सगळ्यांना तयार व्हायला सांग. मी कपडे बदलून लगेच तयार होतो. ठीक जा. आहे. हा. हाय समीरा. काय एवढ्या घाईत स्वारी निघाली कुठे? एक महत्वाचं काम आहे. एक काम बिम बाजूला ठेव. चल कॉफी घेऊया मस्त पैकी. अरे कॉफी उद्या. आज मी जरा घाईत आहे. काय माणूस आहे. एखाद्या दुसऱ्या मुलाला म्हटलं असतं ना. अगं मग म्हण ना. आणि घे त्याच्यासोबत गरमागरम कॉफी. आणि काय की आज माझा उपास आहे. उपास. कॉफीला कसला आलाय उपवास? हा, अगं तसं नाही, कॉफीच काय, पण उपासात मी पाणी सुद्धा घेत नाही, माहितीये. काय रोजे बिजे करतोयस की काय? सॉर्ट ऑफ. बाय. ते काही नाही, मला काही अगं, ऐकायचं नाही. अगं, कम ऑन, वी आर गोइंग टू टेक कॉफी. कम ऑन. अगं मी खरंच घाईते, मला जायचं आहे. चल, 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 चल ऐकून तर घे म्हटलं ना. माझं. हो, मी एअरपोर्टवर रिसीव्ह करायला चाललोय कोणाला तरी. जाशील रे, पण आधी कॉफी. अगं ती फ्लाईट माझ्याकरता उशिरा येणार आहे का? अँड आफ्टर ऑल आय विल बी रिसिव्हिंग अ ऑनरेबल, स्वीट, लव्हबल पर्सनॅलिटी. एवढी विशेषणं लावावी लागतात अशी कोणती व्यक्ती आहे रे ती? तुला आठवतंय आपल्या दोघांची कॉमन मैत्रीण होती, कोण रे? डॉली. डॉली? येस. किती दिवसांसाठी येते ती भारतात? कायमशी. बाय. अगं समीरा काय आहे? चावी दे प्लीज. नाही देत जा. अगं असं काय, दे ना, घाईत आहे मी. चावी पाहिजे? ऑफकोर्स. मग डोळे बंद कर. काय वेडेपण आहे. कम ऑन, क्लोज युअर आईज नाउ. ठीक आहे. आणि हात पुढे कर. दे आता, लवकर. अगं काय हे?
काय रे केवढं वजन वाढलंय तुझं. माझी फुलासारखी गाडी ढकलता येत नाही तुला अजून. म्हण आहे ना, काय एका म्यानात 2 तलवारी बसूच शकत नाहीत. वय वाढलं आता तुझं. कसं 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 काय लोक हसतील असे काहीतरी विनोद करत जा. नुसतं वय वाढलंय, विनोद बुद्धी काय वाढलेली नाही. कुठे कमी झाले. अरे वय कसं वाढेल? अगो कमी झाले असे काय ताई. अरे वय कधी कमी होतं का? आता वय खेसून मधीच तिला. वयाचं नाही, मी आंब्याचं सांगतोय. आंबे? हो आंबे काल रत्नाने आणले ते माझ्या भाषेसाठी. हा. बाळू, तुझे आंबे मी घेतलेले नाहीयेत. अहो पंत, तुम्हाच नाही विचारले मी. बरोबर आहे, खाई त्याला खवखवे. काय बाबा सांगू का? हा? गप्पा बस. पण काय गो ताई, ही डॉली मला ओळखेल ना? ओळखेल रे. काय भरोसा, तिच्या त्या इंग्रजीत म्हणेल हा ओल्ड विलेजर कुठून आला. चला गाडी ढकला. हा नुसतं वय वाढलं. हा. नवीन गाडी घ्या आता एकदा. हो आई आली, मी लपतो. आई काय बेटा? बाबा, यू पुट ऑन सो मच. उद्योग काय त्याला. बट डोंट वरी, आय टेक केअर ऑफ युअर फिटनेस. ओके. आजोबा. हाय छान. मला वाटलं मला काहीतरी ग्रँडपा वगैरे म्हणशील, पण आजोबा म्हणालीस. वा, खरंच खूप बरं वाटलं. आजोबा मध्ये काय आहे? आई मधला आ आहे, बाबा मधला बा आहे, आणि मध्ये छान असा जोडणारा जो पण आहे, आजोबा. अँड बाय द वे, हम्म. तुम्हाला ग्रँडपा म्हणायला तुम्ही कुठे होतात? अमेरिकेत. हेही बरोबर आहे. आणि मी जरी अमेरिकेत वाढले असले ना, तरी मी मूळची भारतीय आहे. ऐ शाबास. आणि आजोबा, तुम्हाला आणखीन एक आता सगळं इथेच सांगणार आहेस का? चला. चला बाबा. या. आहा. बाबा, हा. बाळू मामा आलाय का? हो. वासावरून. हे? अहो, नाही, आंब्याच्या वासावरून. बाळू मामा. येस डॉली, हाऊ डू यू डू. आय एम व्हॉट आर डू मेन्शन नॉट. व्हॉट कॅन आय डू? हे, आय एम यू काय झालंय माहितीये का डॉली, ती अशी इंग्रजी बोलावं लागेल ना, म्हणून त्यांनी तरखडकर, कोकाटे सगळी पुस्तकं विकत आणले. येस येस, नॉट गुड नॉट. काय हे? मामा पाया पडते. भरून पावलो बेटा. तुला आशीर्वाद काय बरं देऊ? येस, मेन्शन नॉट. तुझं लग्न लवकर व्हावं आणि तुला नवरा चांगला मिळो. आहा. काय रे मामा, आल्या आल्या लग्नाचा विषय काढतोस? अगं असं काय बोलतेस? अगं यंदा कर्तव्य असलेली मुलं गप्प बसतील का? आणि तुझ्यासारखी सुंदर मुलगी पाहिल्यावर ही अशी रांग लागेल. हे बघ, तू यायच्या आधी 10-15 लोकांनी विचारणा केलेली आहे. हो, मग आता मला सांग, तुझ्या लग्नासाठी आम्ही कंबर कसायला नको का? मोठे आले कंबर कसणारे. साधं एअरपोर्ट वर सुद्धा मला कोणी रिसीव्ह करायला आलं नाही. डॉली सॉरी या ढेब्यामुळे सगळा उशीर झालेला आहे. ऐ, भरोशाच्या म्हशीला टोणगा. अरे काय बोलतोस काय तू? म्हण आहे ना, म्हणजे माझ्यावर उगाच प्रकरण शेकू नका. या आरतीला मेकअप करायला वेळ लागला ना. काहीतरीच काय बोलताय? नाही हं, तुम्हीच आरशासमोर उभे होता तासभर. हो हो काय, तुझ्यामुळेच उशीर झालाय. हा. आंबे मोजण्यात आणि धोत्रावरती पॅन्ट ट्राय करण्यामध्ये सगळा वेळ गेलाय. म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. अरे कमाल आहे तुमची. एक तर मला एअरपोर्ट वर कोणी घ्यायला आलं नाही, मी स्वतःच आले कशी बशी, आणि वरून भांडताय सगळेजण. हॅलो एव्हरीवन. अरे डॉली, डॉली हाय. नाही, मला मान्य, मला यायला जरा लेट झाला, हम्म. पण मी खरं सांगतो, मी घरून अगदी वेळेवर निघाला होतो. हो. येस. हिला काय झालं? काही नाही रे. हा, बहुतेक हिने मला ओळखलं नसेल. नाही नाही? ओळखलं तिने ओळखलं? पण आपण एअरपोर्ट वर गेलो नाही ना, म्हणून थोडीशी नाराज झाले बस. अरे बाकी बापरे. काय? मग आता काय? आता काय, तिला खुश करायला पाहिजे. हो. काही सुचताय तुला? हा, काय काय काय? याला काहीतरी सुचेल. अरे देवा. काय हे? सुचलं. एक आयडिया आहे. डॉली, आपण उद्या भेटूया काय? ओके, पण कुठे? मी सांगेन तिकडे. नाही म्हणजे तुला इथली काहीच माहिती नाही ना, त्यामुळे Okay. आजपासून मी तुझा गाईड आहे. गाईड. ओके फाईन. टुमॉरो. गुड.
आरती हं? डॉलीच्या लग्नाचा विचार करताय की नाही तुम्ही? का ग तसं नाही, तुझ्या या इतक्या सुंदर आणि फॉरेन रिटर्न मुलीला तसाच नवरा मिळायला हवा ना. हो ग, पण आताच्या पिढीमध्ये सुसंस्कृत मुलगा मिळणंच कठीण आहे. आणि मुली सुद्धा. नाही मान नको टेक प्लीज. टेकीला आलो मी आता. टेकन ना. टेकन टेकन. टेकतो. इंग्लिश. टेकतो. इंग्लिश. लिसन मी. मी इंग्लिश घ्यायला पासून मी इंग्लिश बोलायला लागलो. येस. लिसन मी. लॉंग लॉंग एगो. मग काय गळ्यातलं विश्वास? नवीन केलंच का? हो कसं काय चाललंय तुझं बिझनेस? छान आहे. फंटॅस्टिक सर. गुड. एकदम जोरात. सोन्याचं आहे ना? मी बाबासाहेब. पण डॉलीसाठी Good सोन्याचं morning. केलंच आहे. एक्सक्यूज मी सर. हा गुड मॉर्निंग मामा साहेब. तू काय खाल्लं गुड कसं? मॉर्निंग. बाळ्या, गुड मॉर्निंग काय म्हणतोस? ही इव्हनिंग आहे, इव्हनिंग येस. ना. इव्हनिंग. हा येस. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. हा, बरोबर आहे. आय ड्रिंक. हा वी ड्रिंक. हा. यू ड्रिंक. She नाही. drink. She saw scene. All drink. Drink. Yes. You drink. You drink. Drink. नाही, असू दे. तुझी इंग्लिश बोलण्याची प्रॅक्टिस जोरात चालेल दिसते. Yes. I drink. You drink. हा ना. Okay. हो. बाळे, तू एक काम कर, तू आता घरी जा, तुझ्यासाठी पार्टी संपलेली आहे. Yes. Okay. Ladies and gentlemen. बाळू बाळू सांगा ना Listen me. तुम्ही. Ladies and gentlemen. बाळू Party सांगा ना तुम्ही. over. Party over. काय हे? आहे. ला 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 ला. अरविंद उठ, चहा आणलाय. डॉली. अरे? काय रे, काय झालं? मग काय नाही. स्वप्नच. अरे पण एवढं बेडवरून खाली पडेपर्यंत आलं कोण होतं स्वप्नात? अगं ही. ही? हा हा हा? हो. हा मन्या आला होता स्वप्नात. हा. मन्याने बेडवरून खाली ढकलून दिलं तुला? हो ना. मला म्हणाला उठ उठ, किती वेळ झोपतोस, उठ असं म्हणाला. हो. हो. खरं सांग, डॉली आली होती ना स्वप्नात? हो. तुला कसं कळलं? मी आई आहे तुझी. काल तू ज्या पद्धतीने पार्टीत डॉलीच्या मागे मागे फिरत होतास ना, तीच येणार होती स्वप्नात. खरं सांग, डॉली आवडली आहे ना तुला? हो. अगं पण प्रपोज करण्याची हिंमतच होत नाही माझी. मला सुद्धा डॉली सून म्हणून खूप आवडली आहे. खरंच. अगं पण तिला मी पसंत पाहिजे ना. तिची पसंती आपल्याला आत्ता कळेल. म्हणजे अरे आरतीला फोन करते ना. काय? अगं पण कशाला? तू म्हणजे ना. नको करू का? राहिलं. प्लीज 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 कर ना प्लीज. 4111156. हं? हॅलो आरती. अगं सहज केला फोन. कालची पार्टी मात्र खूप छान झाली. हा, थँक्स. अगं तुझ्या मदतीमुळेच हे शक्य झालं मला. अगं तू खास मैत्रीण माझी, तुझ्यासाठी एवढं नको करायला. बाय द वे, काल पार्टीत डॉली खूप छान दिसत होती. दृष्ट काढलीस की नाही? काढली तर चांगली मीठ मोहऱ्याने काढली. आरती, एक विचारू? विचार ना. राग नाही ना येणार? अगं राग कशाला येईल, विचार. हे बघ आरती, तुझी डॉली मला सून म्हणून खूप आवडली आहे. काय सांगतेस काय? नाही पण तू त्याआधी जरा अरविंदशी प्लीज बोलून घे. अगं त्याच्याशी काय बोलू? हा बघ शेजारीच बसलाय. म्हणजे तुमच्या दोघांचं ठरलं पण? नाही पण मी डॉलीशी प्लीज बोलून घेते. काही ही हल्लीची मुलं आहेत, स्वतंत्र विचाराची असतात. तिला असं नको वाटायला की मला विचारलं नाही म्हणून. हो ना. ती मला नाही नाही म्हणणार, पण तरीही मी तिला विचारते. ओके बाय. नमस्कार, मैं हूँ डॉली और आप देख रहे हैं एक प्यारा सा रेसिपी शो जिसमें हम आपको सिखाएंगे बनाना पालक पनीर. टिंग टिंग. सबसे पहले आप लीजिए एक प्यारा सा फ्राइंग पैन जो है मेरे पास. इसको गैस के ऊपर ठेविए. ठेवी नहीं हो मामा, रखिए. अच्छा रखिए.
हा पुढे काय? आता तेल घाल 4 चमचे. कुठे? माझ्या डोक्यावर. ओके. काहीतरी विचारत राहते, सरळ सरळ आहे. हा, पुढे घालिये. तू विचारून टाक आत्ताच. अहो तुम्हाला विचारूनच करतेय सगळं. तू का नाही गो, मी ताईक सांगितलंय. हो ही संधी चांगली आहे. होय होय. ए कसली का संधी? मला काही कळलंच नाही. ते काही नाही, तू 2 चमचे मोहरी टाक. हा, हा. तू विचारून टाक. हा. हा, डॉली नाही म्हणजे तुला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं होतं. अब आया है ऊट पहाड के नीचे. मग आजपासून बहीण भावाचं खुसूर पुसूर चाललंय. लवकर सांगा काय महत्वाचं बोलायचं ते. नाही काय नाही, मोहरी तडकली. हा, मोहरी तडकली. विचारून टाक. तुला विचार. अरविंद कसा वाटतो? चांगला आहे, स्मार्ट आहे, छान आहे. म्हणजे आवडतो तुला? आता सगळ्यांनाच आवडण्यासारखा आहे तो, नाही का? हो, तो सगळ्यांनाच आवडतो. तू कांदा टाकणी परत. नाही म्हणजे मग त्याच्या घरी जाऊन बोलणी करायला काही हरकत नाही ना? कसली का बोलली? कसली म्हणजे तुझ्या लग्नाची. अरविंदशी. हसते. व्हॉट अ जोक. तुम्हा दोघांची तब्येत ठीक आहे ना? काय झालं? अरविंदशी लग्न? हो. काहीतरी विचार करतायत छे. तुला तो आवडतो ना? आवडतो, नक्की आवडतो, पण फक्त एक मित्र म्हणून. यु नो, ओनली अ फ्रेंड. तायगो, फोडणी करापली. तांदूळ टाकायचे राहिलेच. हो ना. तुला शोधायचं कुठे कुठे, होतास कुठे तू? काय रे, हा? खिन्न का असा तू? जसं काय तुम्हाला काय माहितीच नाहीये. म्हणजे त्या डॉलीने मला चक्क नकार द्यावा. अरे नकार दिलेला नाहीये, तिला तू आवडतोस. आवडतो ना, हो. आवडतो, पण एक मित्र म्हणून त्याचा काय उपयोग आहे? अरे मैत्रीचं रूपांतर प्रेमात व्हायला कितीचा वेळ लागतो? हा. हो हो. अहो पण त्यासाठी मी काय करू मला सांगा. अरे इम्प्रेशन मार तिच्यावर. हा. आणि मग बघ तुला ती आय लव्ह यू म्हणते की नाही ते. काय आयला यू? हा. म्हणजे तुम्हाला आय लव्ह यू म्हणायचं आहे का? हा. येस. पण मामा मला काही सुचत नाही. तुम्ही सांगा ना काय करू. चला डॉली, उठा उठा आता. लहानपणी तुला ऐकवायचो त्या सगळ्या कविता तुला आता ऐकून झालेल्या आहेत. उठा चला. नाही हं, हा? ती एक राहिली आहे. कोणती? तीच नारायण वामन टिळकांची. केवढे हे क्रौर्य. तीच ना? तीच. आजोबा तुम्हाला आठवतं? तुमचे डोळे भरून यायचे. कुठलं होतं कडवं? ते म्हणाल भुलली जगा विसरली प्रिय लेकरा, म्हणून अति संकटे उडत पातले मी घरा. नसे लभही उष्णता, नसे लभही उष्णता, न चकुशीत माझ्या शिरा. स्मरा मज बरोबरी परिदया घना ईश्वरा. किती सुंदर आहे ना ही कविता. माझं नाव आहे मिरची. माझ्याशी पंगा घेतलास ना तर पडशील खर्ची. मामा पळा पळा, मामा पळा. चल उठा इसको. बापरे. आजा आजा. नमस्कार दादा. नमस्कार दादा. दादा साला रिश्तेदारी दिखाता है. मेरे को दादा बोलेगा, मेरे बीवी को भाभी बोलेगा, मेरे बच्चों को भतीजा बोलेगा. बराबर है. गलत है ये. क्राइम की दुनिया में सिर्फ धंधा होता है. क्या समझा क्या तू? धंधा. चले मुंह खोल, काम बोल. काम 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 बीम कुछ नहीं था. हम सिर्फ सहज घूमने आया था इधर. ये रानी का बाग लगा कि हैंगिंग गार्डन है.
ये मिर्ची भाई का अड्डा है, टाइम वेस्ट नहीं करने का। टपका डालू क्या? चल काम बोल। काम तो था ना हाँ काम था तू बोल मामा। मामा मैं बोलता हूँ। मैं बोल रहा था, मैं क्या बोल रहा था? हाँ, मेरी एक प्रेयसी है, उस पे इम्प्रेशन जमाने के लिए मुझे आपके 4 गुंडों की जरूरत है। इसलिए आपको सुपारी देने के लिए आए थे। मामा सुपारी काय देतोयस? दादा मिर्ची भाई, ये 500 रुपया टोकन टोकन टोकन। इसमें 1 किलो सुपारी रहेगा, बचेला पैसा तुम रख लो। क्या डाल इसको, मैं तो टपका डालूंगा। ज्यादा मचमच नहीं करने का क्या? प्यार का लफड़ा प्यार का लफड़ा। चल तुला मदद केली, चल प्लान बोल। भाई प्लान ऐसा है कि मैं डॉली को लेकर फिरने जाऊंगा और आपके 3-4 गुंडे उसको छेड़ेंगे। खोटा छेड़ेंगे। और उसके बाद मैं उन गुंडों को मारूंगा। तू मेरे आदमी लोग को मारेगा? तू? हाँ, खोटा। अच्छा, फिर उस पे इम्प्रेशन जमाएगा लड़की पे? वाह वाह वाह, होशियार है होशियार है। 20,000 रुपया लगेगा। मामा 20,000? लड़की बोल, किसकी लड़की है? वो लड़की वो जस्टिस परांजपे की पोती। काय? परांजप्याची नात? हाँ। ए जा डोका बिका फिरला काय? अरे मला परत जेल मध्ये नाही सोडायचा। रिटायर झाला आता ते। ए जास्त मचमच नाही पाहिजे, सांगितलं ना, नाही होणार, नाही जमणार। चले निघ इथून, निघ। भाई मेरी पूरी बात तो सुन लो। वो जस्टिस परांजपे और उसके घर वालों का मुझे पूरा पाठिंबा है। अच्छा, तू बोला और मैं माना। हाँ? भाई कसम से, ये उसका सख्खा मामा है, सख्खा। हाँ बाळू मामा, हाँ। ओरिजिनल मामा। अरे तुम्ही गुंडाला भेटायला आलात, मिरचीला? किराणा मालाचं सामान नाही घ्यायला आलात? ठीक आहे, पाठवतो मी। एक लक्षात ठेवायचा, माझ्या माणसांना जर काही झाला ना, तर एक लक्षात ठेव, माझं नाव आहे मिरची। माझ्याशी पंगा घेतलास ना, तर पडशील खर्ची। मिरचीशी खर्चीचा काय संबंध? डॉली, तुझा नक्की प्रॉब्लेम काय आहे? मला तेच काही कळत नाहीये बाबा, पण मी खूप अस्वस्थ आहे. अमेरिकेला परत जायचंय का तुला? नाही हो आजोबा, मला इथेच राहायचंय. अगं मग तू अस्वस्थ कशासाठी आहेस? आजोबा मला करमत नाही हो, माझा वेळ नाही जात. एवढंच ना? अगं माझ्याकडे बघ, गेल्या कित्येक वर्षात माझ्याकडे एकही केस आलेली नाहीये. काय ग? मग मी कसा घालवत असेल वेळ? आपल्याकडे एक म्हण आहे, कर नाही त्याला डर कशाला. काय हो, कुठलीही म्हण कुठे काय वापरता तुम्ही? डॉली बेटा, तू काळजी नको करू, आपण यातनं काहीतरी मार्ग काढूया. मम्मी, माझ्याकडे एक आयडिया आहे. मी PhD करू का? अरे वा, उत्तम. तुझा वेळ सुद्धा जाईल, शिवाय डिग्री सुद्धा मिळेल. येस अरविंद, तू असं का नाही करत? तुला एखादा विषय सुचव, एखादा गाईड तुझ्या ओळखीचा असेल तर तो सांग. हो का नाही? हा, नाही म्हणजे काय की माझ्या सगळ्या ठिकाणी ओळखी आहेत. नॅशनल लायब्ररीत तर मी लाईफ मेंबर आहे, त्यामुळे सगळी पुस्तकं मी तुला आणून देईन. येस, फक्त एवढं सांग की विषय कुठला निवडणार? तू विषयाची काळजी नको करूस, विषय मी ऑलरेडी ठरवलाय. गुड. कुठला? आत्मा आणि भूत योग. मग काय, कसा वाटला विषय? विषय विषय उत्तमच आहे, उत्तम आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की ह्या विषयावर पुस्तकं मिळणं आणि गाईड मिळणं जरा अवघड आहे. तरी बघूया, मी प्रयत्न करतो. आणि नाहीतरी मी आता लायब्ररीत जाणार आहे. ए मग मी पण येऊ का? हा, मी तुला तेच सांगणार होतो. नाही म्हणजे काय होईल की पुस्तकं शोधायला सोपं जाईल आणि माझंही काम होईल. तुझं कसलं काम रे? माझं कसलं काम? काय नाही. चल ना, चल निघूया. जमेल, आता मात्र नक्की जमेल.
काय कळत नाही काय झालं. बहुतेक गाडी ओढल्यासारखी वाटते. मी बघतो हा काय झालं. बघतो थांब. काय झालं गाडीला. ठीक गेले साले. काय झालं? पैसे घेऊन पळाले वाटतं. कोण पळालं? हा कोण कोण. हा हा मेकॅनिक. अगं मेकॅनिक साले काम नीट करत नाहीत, पैसे घेतात आणि वेळच्या वेळी येत पण नाहीत. तुझी तब्येत बरी आहे ना? काय बोलतोय तुझं तुला कळतंय? डॉली अगं गरजवंतांना अक्कल नसते. तू अगदी माझ्या बाबांसारखी म्हण वापरलीस. चुकीची. आले आले. कोण? काही नाही पेट्रोल पेट्रोल आले. हाय हाय क्या छोकरी है बाप. ये छोकरी अपन के साथ शादी क्या. उससे क्या बात कर रहा है. मुझसे बात कर. ये पिले चल साइड में. ये छोकरी को लेके अपन गाड़ी में सैर अच्छा करेगा. सैर करेगा. चल 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 फोड़ इधर. एक मिनिट अरविंद, एक मिनिट बाजूला सरक. अरे बाजूला सरक तू. मी हा. बोलते. तू कशाला मी असताना पुरुषासारखा पुरुष असताना एका स्त्रीने ह्यांच्याशी लढावं. या तुमच्या इंडियन पद्धतीने मला अजिबात आवडत नाही. अगं पण तुझी ती अमेरिकन पद्धत त्यांना कळणार नाही ना. हे बघ, कुठल्याही स्त्रीने स्वावलंबी असायला हवं. हो त्यांनी मला छळलंय ना, मी बघते त्यांच्याकडे. हो. काय रे, हा सगळ्या मुली काय बापाचा माल वाटला? हा? हा. काय रे लागलं. तेरे को बाद में बताना. सांभाळा सांभाळ. डॉली कराटे शिकून आली होती. अगं सांभाळ हळू. अगं तुटेल त्याचा पाय. आणि त्याची बाई तू वेगळीच निघालास. मेला आई गेला गेला पडला. मला चिखल फासलात तुम्ही. अरे बाबा पळतात मला एकट्याला सोडून. अरे बाळू मामा. मार खा के आ गए. काय बाळू मामा लफड़ा हुआ कि नहीं. मैंने क्या बोला था. मेरा नाम है मिर्ची. माझ्याशी पंगा घेतलास तर पडशील खाली. लफड़ा हुआ कि नहीं. लेकिन भाई लफड़ा हमने नहीं किया. लफड़ा वो डॉली ने किया. लेकिन लफड़ा हुआ कि नहीं. ये बालू मामा ज्यादा मचमच करने का नहीं तो मैं मुंह में बोला कौन देगा. हाँ? क्यों रे चिकने उतर गया ना प्यार का बुखार. हाँ? हाँ भाई ऐसा कुछ घडेगा याची आम्हाला कल्पनाच नव्हती. वो आइटम कराटे खेलते हमको मालूम ही नहीं था. ए मामा तुला पण ठाऊक नव्हतं का रे. नाही मला आजच कळलं. तू तिचा असली मामा आहे का नकली. ओरिजिनल. ओरिजिनल मामा मेरे को मामा बनाता है. लगा दूं क्या. मामा हाँ? ये क्या मिर्ची जैसा तीखी बात कर रहा है. लेन देन की बात करो ना. अरे वाह ये बालू मामा तो बहुत होशियार है. फिर कितना देगा बोल. 1000 10,000 15,000 20,000. नहीं रे नहीं. एक पेटी दे. एक पेटी दिया. एक पेटी आपको दिया. मामा. एक पेटी दिया दिया बोला ना. हाँ पेटी दिया. चल क्या हुआ. रुकने का. ये चिकना इधर ही रहेगा. इस हाथ से पेटी दे उस हाथ से चिकने को ले. समीरा तुझ्यासाठी मी एक मस्त मुलगा अरेस्ट केलाय. अरेस्ट? हम्म. कुठला गुंड किंवा स्मगलर की काय? नाही नाही अतिशय चांगला मुलगा आहे तो. पण मी अगं सांग सांग नाव सांग. माझ्या हिटलिस्ट मध्ये नाव आहे का बघतो. काय नाव त्याचं. हिटलिस्ट? अगं हिटलिस्ट म्हणजे आजपर्यंत तुला जेवढी मुलं बघायला आली त्यात नाव आहे का बघतो त्याचं. काय नाव त्याचं. अरविंद. अरविंद. वा चांगलं नाव आहे. हे बघ उद्याच मी त्याला अरेस्ट करतो. त्याची काही एक गरज नाही.
मीच त्याला अरेस्ट करते. क्या बात आहे, शेवटी वाघमारे इन्स्पेक्टरची मुलगी आहेस तू, अरेस्ट केलंच पाहिजे. Yes. अरे हा मामा काय दुबईला गेला काय पेटी आणायला? नाही वो पेटी आ गया. ओ मिरची भाई मामा तू खरोखर पेटी आणला? अरे वा 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 वा. मामा तू माझ्या गँग मध्ये सामील होऊन जा. मिरची बाई खुश हुआ. तुम्ही एक आंबा खाऊन बघा, रत्नांबा आहे. आंबा? आंब्याची पेटी आणली तू? मिर्ची भाई, मामा को पेटी का मतलब मालूम नहीं था, इसलिए आम की पेटी लाई. माझ्या बँकेत जेवढे पैसे आहेत तेवढे आणून देतो, पण प्लीज प्लीज आम्हाला मारू नका. तुम्ही लोक खूप भोळे आहात. मी तुम्हाला नाही मारत. जा तुम्ही जा. मी आता विकायला बसतो आंबे. जय आंबे. जगदंबे. मी कोण? बाळू मामा. बाळू मामा. डॉली, तुला माझ्यात आणि बाळू मामात काहीच फरक वाटत नाही का? ते मरू देत रे. आणि हे सगळं काय काय करतोयस काय तू? डॉली, अगं ही ना भारतात एक प्रेमाची पद्धत आहे, पद्धत. ही पद्धत प्रेमाची. नाही काय, अमेरिकेत एखादा मुलगा हा. एखाद्या मुलीचे असे डोळे झाकून असं म्हणतो की फाइंड आउट हु एम आय. असं तरी मी कधी पाहिलेलं नाही. कसं पाहणार, कसं पाहणार? अगं ती अमेरिका आहे, हा भारत आहे. भारतात कसं प्रेम असं शांतपणे मांजराच्या पावलाने येतं. अच्छा. आणि असं हलकच प्रेयसीचे डोळे झाकतं आणि तिला विचारतं, ओळख, मी कोण आहे? बाळू मामा. डॉली, बाकी तू माझा पूर्णपणे मामा बनवलास. एनिवे, तू मला ते पुस्तक दिलं होतंस ना, कुठलं? मृत्यूनंतरचं जीवन. हा हा हा. ते मला खूप आवडलं. मस्त आहे. आवडलं? अगं हे तर काहीच नाही, मी तुला अजून छान छान पुस्तकं देईन आणि तुझी PhD पाहता पाहता होईल. आणि मग आपण ए थँक्स. नाही म्हणजे तू माझ्यासाठी इतका त्रास घेतोयस. डॉली, आता तुझ्यासाठी त्रास नाही घ्यायचा तर मग कोणासाठी? अरविंद, मला तुला काहीतरी सांगायचंय. सांग ना, सांग. मला की नाही माहित होतं की तूच माझे डोळे बंद केलेस म्हणून. पण मग तू मला गंमत केली रे तुझी. खरंच नक्कीच जमेल बहुतेक. म्हणजे डॉली, तुला माझ्याबद्दल काय वाटतं? तुझ्याबद्दल? हो. काहीच नाही. म्हणजे तू खूप छान आहेस, चांगल्या स्वभावाचा आहेस. गुड गुड. आणखी आणखी नाही म्हणजे माझी पर्सनॅलिटी. पर्सनॅलिटी छान आहे. व्हेरी गुड. छान आहे, व्हेरी गुड. एवढंच? नाही म्हणजे अशी रुबाबदार वगैरे अशी आहे. आहे रुबाबदार आहे. आहे. गुड. जमेल जमेल. आणखी 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 ए आता आणखी काही नाही. नाही म्हणजे माझी हाईट 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 पर्सनॅलिटी मध्ये आली ना? हो. आणखी काही नाही. नो. ओके. डॉली, आपण कुठेतरी बाहेर फिरायला नाही 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 अरे लायब्ररीत जाऊया आपण. लायब्ररीत तर आपण रोजच जातो. आज कुठेतरी दुसरीकडे जाऊया. जमेल जमेल. काय सारखं जमेल जमेल? नाही नाही काय नाही, आपण जाऊया ना कुठेतरी बाहेर फिरायला. जिथे जिथे शांतता असेल, एकांत असेल,
तू आणि मी असे शेजारी शेजारी बसलेलो असू. तुझा हात तुझ्याच हातात असेल, माझा हात माझ्याच हातात असेल, आणि मी माझ्या मनातलं सगळं काही तुला सांगून टाकेन. जाऊया जाऊया, आपण नक्की बाहेर फिरायला जाऊया. सांग सांग, कुठे जाऊया? स्मशानात. थँक्स अरविंद, तू मला आज इथे घेऊन आलास म्हणून. मला सगळं पाहायला मिळालं. तू आहेस होय? काय घाबरलो मी. अरविंद, हा, किती छान शांतता आहे नाही? छान. डॉली, भारतात ह्याला भयान भयान शांतता असं म्हणतात. डॉली, आपण इथून जाऊया ना प्लीज. मला जरा तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. अरे मग बोल ना. हे बघ, तूच म्हणाला होतास की नाही तुला शांत असा एकांत हवा म्हणून. हो हो, अगं पण ही काय जागा निवडलीस तू? हे कसला आवाज आला? आवाज, हा, कवटी फुटल्याचा. कशी रे फुटते कवटी? आणि मग नशीब फुटत माझ्यासारख्याच. डॉली, तू गेली वाटत. आता काही खरं नाही. राम 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 राम. झंप्या, तू इथे कुठे? मामा कुठे? मामा, हा? अमावस्येच्या भयान रात्री 12च्या नंतर मामा स्मशानात यायला घाबरले, म्हणून मी आलो. डॉली ताईशी काय प्रेमाचं बोललास की नाही? प्रेमाचं? अरे झंप्या, एखाद्या बहरलेल्या झाडाखाली किंवा मावळत्या सूर्याच्या साक्षीने प्रेम व्यक्त करायचं असतं. राईट. पण इथे स्मशानात या जळत्या प्रेताच्या साक्षीने मी काय प्रेम व्यक्त करणार? अरविंद, डॉली बोलवते. अरविंद, हॅलो हॅलो, अरविंद. आलो ग. काय डॉली? ए, मी तुला गंमत देते. कसली गंमत? आता इथे? डोळे बंद कर. हात पुढे कर. हात पुढे. हा, आता उघड डोळे. काय झालं आता? हा, उघड डोळे. हा. कवटी. हॅलो हॅलो अरविंदा, हा मी बोलतोय. अरे काय बाबा, काही प्रगती आहे की नाही? प्रगती नाही आणि होण्याची शक्यता पण नाही. आजोबा, मला हे एकंदरीत कठीण वाटतंय. अरे मग तू डॉलीला रोज फिरायला घेऊन जातोस ते काय फक्त भेळ खाण्यासाठी? भेळ? अहो, तिथे भेळ कुठे मिळणार? आणि आजोबा, अहो, स्मशानात प्रेमाच्या आणि लग्नाच्या गोष्टी कशा करणार? काय सगळी बोंबच आहे ना. मला पहिल्यापासनं माहिती होतं हलवायाच्या घरावर तुळशीपत्र. उगाच कोणीतरी काहीतरी बोलतो. तुझ्या म्हणींचा अगोदर मला बंदोबस्त केला पाहिजे. त्याआधी डॉलीला अरविंद आवडायला पाहिजे आणि अरविंदनी सुद्धा आपला वेग वाढवायला पाहिजे. याच्यासाठी मला काहीतरी करायला पाहिजे. नमस्कार कापसे साहेब. नमस्कार. नमस्कार जस साहेब, आपण स्वतः? हो. अलभ्य लाभ. या बसा. हो, थँक्यू. हा माझा मुलगा माधवराव यांच्यासाठी कालच एका फक्कड स्थळाची नोंदणी झालेली आहे. मुलगी 40ची आहे आणि मुख्य म्हणजे त्यांच्यासारखी सुदृढ आहे. बाबा, तुम्ही मला कुठे घेऊन आलायत? अरे वधूवर सूचक मंडळात. कशाला? अरे वधूवर सूचक मंडळात कशाला येतात? लग्न जमवायला. बाबा, आरतीला वाईट नाही का वाटणार? घ्या, मूर्खासारखं बडबडू नकोस. तुझं लग्न जमवायला नव्हे, तुझ्या मुलीचं लग्न जमवायला, डॉलीचं. काय तुम्ही काय
उत्तम अतिउत्तम फक्कड स्थळ आहे. मुलगा अमेरिकेत डॉक्टर आहे. उंच पुरा देखणा आहे. नाही नाही नाही, एक मिनिट थांब जरा. उंच पोरा देखणं वगैरे नकोय आम्हाला. असा काळा बिनरा क्लार्क वगैरे असा. नाही नाही थांब जरा, मी सांगतो तुला. हा, धन्यवाद. अरे काय हो हो या हो, या. हो ठीक. पाठवणार तुम्ही? हो हो या या चालेल. पाठवून दे. चल 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 चल. एक मिनिट बाबा. हे काय बाबा तुम्ही भलतं सलतं सांगताय? आपला अरविंद चांगला आहे ना? अरे हो बाबा, अरविंद चांगला आहे, पण त्यांनी अजून काही कर्तबगारी दाखवलेली नाहीये. त्याला उद्युक्त करण्यासाठी आणि डॉलीचं लग्न अरविंदशी लावण्यासाठी मी या स्थळाची योजना केलेली आहे. कळलं का तुला काही? बाबा चल एक चल शंका- चल चल चल. मला सांग, हा. तुला भूत आहे असं वाटतं? म्हणजे काय भूत आहेच. बावळट आहेस. हा? भूत वगैरे काही नसतं रे. ही माणसंच असं पसरवतात की भूत आहे म्हणून. अमुक अमुक ठिकाणी आता समजा एखादा माणूस इथून गेला आणि जरा जरी आवाज झाला तरी त्याला वाटतं की भूत आहे म्हणून. भूत झपाट्यात वगैरे काही नाही रे. हो मग ते मांत्रिक काढतात ते काय असतं? 21व्या शतकात जगतोयस ना रे तू, आणि अजून तुझा विश्वास आहे या सगळ्यावर? मांत्रिक नुसतं भासवतात की भूत काढलं म्हणून. फ्रॉड्स असतात ते. हो असेल, तू म्हणत असशील तर असेलही. असंच आहे. अहं. डॉली अरे डॉली उलटे पाय. डॉली डॉली तो म्हातारा अगं, ते नक्की भूत आहे. गप्प बस रे. त्याचे पाय बघ, पाय बघ. आला. डॉली सांभाळ सांभाळ सांभाळ. कोई आने वाला है. अरे अरे हम जाने वाला है. ऍक्च्युली ना मी भूत ह्या विषयावर रिसर्च करतेय, तर मला थोडीशी माहिती हवी होती भूतांविषयी. तुम्ही मला द्याल का प्लीज? बेटा, हा. शरीर जळतं, आत्मा जळत नाही. तो मोक्षाला मिळतो. आणि जे अतृप्त आत्मे असतात ते भूत योनीत वावरतात. तुमच्याकडे तर खूपच माहिती आहे. आपण उद्या ह्याच वेळी इथेच भेटूया का? निवांत बोलू. ठीक आहे बेटा. अरविंद, डॉली डॉली वाचव. भूत 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 वाचवा. भूत वाचवा. अहो सोडा 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 मला. हे बघ भूत तुझं अहं. अडकलं होतं टी शर्ट मध्ये. बघ तुला सांगितलं नव्हतं भूत वगैरे काय नसतं म्हणून. चल आता. आले आले. या 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 या. नमस्ते नमस्ते नमस्ते. उशीर केला. हो जरा किती वाट व्हायची. या ये. या बसा. या या आहे तसंच आहे. बसा. या बसा. नमस्कार. खूप छान आहे हो घर तुमचं. काय रे वसंता, तुला आवडलं ना बाबा? हो खरंच खूप छान आहे. अगदी माझ्या स्वप्नातल्या बंगल्यासारखं. हो का? मुलगी येते ना? त्याच्या अगोदर मी आपली ओळख करून देतो. हा आमचा डेबू, आपला हा माधवराव. आणि हा बाळ्या, बाळासाहेब कोकणात असतो. आंब्याचा धंदा आहे आमचा. हो का? आता काय तुम्ही आला ठीक आहे. खरं तर आमच्या शेजारचा अरविंद. माधवराव. आणि मी झंप्या. त्याचं काय, मला हे सगळे प्रेमानं झंप्या म्हणतात. नाही तसं माझं नाव मारुतीराव कोकीळ गाणे. आता तुम्ही जर मला प्रेमाने झंप्या म्हणत असाल तर झंप्या राहिलं. मुलीला बोलावते ना? बोलवतो ना. आरती, डॉलीला घेऊन ये. ही मुलगी आहे हो हो. आणि ही मुलीची आई. नमस्कार. बस ग बस. झमत्या, चहा फराळाचं बघून यायचं. बर. आपल्याला मुलीला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. हो. अरे चेचे, त्यात विचारण्यासारखं काय? अहो असं कसं? वधू परीक्षा आहे ना ही. आणि आमचा वसंत कसला काय विचारतोय? अहो मुलखाचा लाजाळू आहे तो. जी काय वधू परीक्षा घ्यायची ना ती मीच घेईन. हा मुली, हा पेपर वाचून दाखव बघू. अहो मी अमेरिकेत जर्नलिझमची डिग्री घेतलीये. हे बघ, हल्लीच्या शिक्षणावर माझा अजिबात विश्वास नाही.
हा पेपर वाचून दाखव. वाच वाच वाच. विदर्भात पावसाचा धुमाकूळ, अवतरले आहे डायनोसर युग. बस बस बस, ठीक आहे. आता मला जरा चालून दाखव बघू. हो मी आता चालत चालतच आले ना, मी काय रांगत आले का आजोबा? परीक्षा आहे ही. हा. दाखव, चालून दाखव. हं? अरे चाल चाल आपलं थोडस इकडून तिकडे. उठा. चला. बस बस बस, ठीक आहे. आई मलाही मुलीला काही प्रश्न विचारायचे आहेत. हो. इकडे ये. मी तुझ्या कानात काहीतरी सांगते. हं? बापरे, आई अगं बाई, याला काय झालं? चल मला हे वसंता? स्थळ नकोय. अरे वसंत, अहो चहा. अहो बाई चहा. मी आता घबरा. काय पळाला का तू एकदम? हो मी त्याला सांगितलं की माझ्याकडे एक भरलेला पिस्तूल आहे. एक जरी प्रश्न विचारलास ना, सगळ्याच्या सगळ्या गोळ्या डोक्यात घाली. अरे बापरे. काय बावळट मुलं असतात आजकालची. तर काय, त्यापेक्षा आपला अरविंदा चांगला. हो अरविंद. हा अरविंदा चांगला आहे. आणि बाय द वे, अरविंद फक्त मला एक मित्र म्हणून आवडतो हे मी तुम्हाला सगळ्यांना 4 वेळा सांगून झालंय. संपलंच की ग सगळं. तर मग तुला नवरा हवाय तरी कसला? टॉल, डार्क, हँडसम, एकदम स्मार्ट, डेअरिंग बाज. म्हणजे तुला नवरा हवाय ऑलराऊंडर. राईट. आणि तसा नवरा मिळाला तरच मी लग्न करणार. तर मग तुला स्वयंवरच करावं लागेल. वाव, स्वयंवर. नाईस आयडिया. मी लग्न करायला तयार. अरे वा. चला, पण स्वयंवर पद्धती. डॉली, फर्स्ट लेट मी कंग्रॅच्युलेट यू. कशाबद्दल? कशाबद्दल काय आहे? तुझा स्वयंवराचा निर्णय ऐकला, ऐकून तर मी वेडीच झाले. खरंच तुला आवडली नाही कल्पना? मी उगीच टेन्शन घेत होते. अगं आवडली. हं? डॉली, तुझं स्वयंवर म्हणजे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे. काय बोलतेस तू? येस. पण डॉली, हे सगळ्याच मुलींना जमत नाही. यू ग्रेट. अरविंदवर तुझं प्रेम असूनही तू स्वयंवराचा निर्णय घेतलास. केवढा मोठा त्याग करतेस. त्याग कसला? आणि कदाचित अरविंद हे स्वयंवर जिंकू नाही शकला तर तुझं अरविंदवरचं प्रेम? प्रेम बिम काही नाही. अरविंद फक्त माझा एक छान मित्र आहे, एवढंच. पण अरविंद तर म्हणत होता की आता कुणी कशाचा काय अर्थ लावावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. यु नो. राईट. एनिवेज, तू बघशील डॉली, तुझ्या स्वयंवराचं साऱ्या जगात कौतुक होईल. बाय द वे, वन्स अगेन बेस्ट ऑफ लक. थँक्स. हे खूप उशीर झालाय ग. आजोबा वाट बघत असतील. ओके, मी निघते. ओके बाय. बाय. स्वयंवर. अरविंद, जर का हे स्वयंवर तू जिंकलास तर मी हारेन. पण जर का तू हे स्वयंवर हरलास तर मात्र मीच जिंकेन. डॉली, डॉली तुला एक विचारू? विचार ना. म्हणजे मी म्हणजे मला म्हणजे काय? डॉली, नाही तू बस. डॉली, तू भारतात होतीस तेव्हा माझं तुझ्यावर प्रेम होतं. तू अमेरिकेला गेलीस तेव्हाही माझं तुझ्यावर प्रेम होतं. आज तू भारतात परत आलीस तर माझं आजही तुझ्यावर प्रेम आहे. डॉली, स्पष्ट सांगायचं तर मला तुझ्याशी लग्न करायचंय. हो खरंच, तुझ्या घरच्यांची परवानगी आहे, फक्त तुझी परवानगी बाकी आहे. बोल डॉली, बोल माझ्याशी लग्न करशील की नाही? बोल. बोल ना. नाही, मी लग्न करणार नाही. काय? तू लग्नच करणार नाहीस? तसं नाही रे, म्हणजे मला साधं सुद्धा लग्न करायचं नाही. हरकत नाही. अगं तू काळजी करू नकोस. तुझे वडील आहेत ना, ते आपलं लग्न अगदी धूमधडाक्यात करून देतील. धूमधडाक्याचा प्रश्न नाही येथे. मग? मुळातच लग्न तुझ्याशी करणं शक्य नाहीये मला. म्हणजे डॉली, तुझ्या मनात दुसरं कोणी आहे का? त्याचं नाव सांग ना. तसं काय नाहीये रे, दुसरं कोणी नाहीये. मग गुड. अगं मग
हा अरविंद काय वाईट आहे? आय लव्ह यू डॉली. हे बघ तुझं माझ्यावर किती जरी प्रेम असलं ना तरी मी डायरेक्ट लग्न नाही करू शकत. काही हरकत नाही, नो प्रॉब्लेम. अगं पण आपण इनडायरेक्ट लग्न करूया. बिकॉज आय लव्ह यू डॉली. इट्स लाईक आय लव्ह यू सो मच दॅट आय कांट एक्सप्रेस. थांब, बोलू मी थोडस. मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही कारण मी स्वयंवर पद्धतीने लग्न करणार आहे. काय? हे बघ डॉली, आजपर्यंत आम्ही आमचा कुठलाही निर्णय तुझ्यावर लादलेला नाही, पण हा जो तू स्वयंवराचा निर्णय घेतेस तो चुकीचा आहे. तो तुला रद्द करावा लागेल. हा, काल तू जेवली नाहीस, काही खाल्लं नाहीस, या गोष्टींचा आमच्यावर काही परिणाम होईल असं तुला वाटत असेल तर तो तुझा भ्रम आहे. हे बघ डॉली, मी या बाबतीत बाबांशी अगदी पूर्णपणाने सहमत आहे. अगं तुझ्या स्वयंवर प्रकारामुळे आपली केवढी नाचक्की होईल. बाबा, मी आता 20 वर्षाची झाली असून कायदेशीररित्या सज्ञाने कोणाशी आणि कशा प्रकारे लग्न करावं याचा अधिकार फक्त मला आहे. हे बघ डॉली, हे स्वयंवर वगैरे निव्वळ खुळेपण आहे. मग द्रौपदीने का केलं स्वयंवर? रुक्मिणीने, सीतेने का केला हा खुळेपणा? पुराणातील पूजनीय स्त्रिया खुळ्या होत्या का? हे बघ डॉली, तू पुराणातली उदाहरणं मला देऊ नकोस. पुराणातली उदाहरणं मला देऊ नकोस. तू माझी मुलगी आहेस आणि त्याच अधिकारात मी तुला सांगतो, हे स्वयंवर वगैरे तुला काही करता येणार नाही. काय वाटेल ते झालं ना तरी मी स्वयंवर करणार म्हणजे करणारच. डॉली, या झंप्याने काय वाटेल ते आणलंय. ए हाय डॉली, कशी आहेस? तुला आत्ता माझी आठवण आली? मरणाची भूक लागलीये, काही खाता येत नाहीये. का ग? तुझीच ब्राईट आयडिया नाही का? उपोषण कर म्हणजे घरच्यांची परवानगी मिळेल. म्हणजे घरच्यांवर त्याचा काही एक परिणाम नाही झाला? थोडा सुद्धा नाही. उलट बाबा मला चांगले चांगले पदार्थ दाखवून खातात. डोंट वरी डॉली, मी आहे ना. डॉली, एखाद्या औषधाने जर बरं वाटत नसेल ना तर डोस वाढवावा लागतो. डोस वाढवायचा म्हणजे काय करायचं? म्हणजे पुढची स्टेप, तू आता तुझ्या घरच्यांना चक्क आत्महत्येची धमकी दे. नको, तू आत्महत्या करच. ए, आत्महत्या करू? नाही, आत्महत्या करू नको, फक्त नाटक कर. त्यासाठी आपल्याला काहीतरी लागेल. हे बेगॉन, दिस इज गुड. ओके, चल हे तू पी. कमन 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 घे. हे नाही. हे तुला तर माहिती ना, झुर्रो बिरो असे कसे तडफडतात. ए मला नाही तडफडून. आपल्याला हे फक्त नाटक करायचंय. तुला हे प्यायचं नाहीये खरोखर. हे तू फक्त हातात ठेव आणि मी सांगते तसं कर. कमन. ए थांब ना, हे उतारला लागेल ना. अरे वा, हुशार आहेस. ओके, चल आवर पटकन. काय पसारा केलाय. चल चल चल. हातात ठेव ना. वा, साईन मध्ये काय झोपतेस? मेल्यासारखी झोप ना. ओके सॉरी. ओके, रेडी? रेडी. रेडी? आजोबा, काका, काकू, पटकन या, डॉलीने विष घेतलंय बघा. आले? येतील झोप. काका, आजोबा, अरे काय झालं? काय झालं? काय अहो, डॉलीने विष घेतलंय बघा. डॉली, पोरी काय केलंस तू हे? अगं डॉली, एवढा हट्ट कशासाठी? तुझ्या भल्यासाठीच आम्ही स्वयंवराची परवानगी नाकारली होती ना. पोरी, तुझ्या जीवापुढे आम्हाला काहीच प्रिय नाही ग. अरे एवढ्या क्षुल्लक कारणासाठी आत्महत्या करण्याची काय गरज होती? आम्ही परमिशन दिली असती तुला. नक्की? हे बघा, नाटक करत होती. डॉली, आमच्या भावनांची अशी थट्टा करायला तुला काहीच वाटलं नाही? सॉरी बाबा, पण स्वयंवरातून ना मला नक्की चांगला नवरा मिळेल, मला खात्री आहे. आजोबा प्लीज द्या ना परमिशन. आजोबा प्लीज. एक मिनिट. स्वयंवरासाठी हिला परवानगी द्यायची की नाही हे उद्या कोर्ट ठरवेल. म्हणजे कोण? म्हणजे मी गाढवा. कुमारी डॉली माधव परांजपे हाजीर हो. मिलॉर्ड, मला स्वयंवरासाठी परवानगी मिळाली असं समजायचं ना मी. ऑर्डर ऑर्डर. आरोपींनी मध्ये मध्ये बोलून कोर्टाचा अपमान करू नये. तू चुप्प बैस. मग मिलॉर्ड, आपण लवकर निकाल द्या. ठीक आहे. निर्णय सांगण्यापूर्वी डॉली, तुला काही गोष्टी माझ्या ऐकाव्या लागतील.
पहिली गोष्ट म्हणजे स्वयंवरासारख्या इतिहास जमा झालेल्या गोष्टीसाठी हट्ट धरणं हा केवळ मूर्खपणा आहे. स्वयंवर ही संकल्पना जरी मजेशीर असली, भरजरी असली, तरी तो एक इतिहास आहे आणि इतिहासाचं कधीही भविष्य होऊ शकत नाही. कळलं? म्हणजे स्वयंवरासाठीची परवानगी बोंब. एक मिनिट, मध्ये मध्ये बोलून कोर्टाचा अपमान करू नये. स्वयंवराच्या परवानगीसाठी जो आत्महत्येचा प्रयत्न केला गेला तो अतिशय खेदजनक आणि संतापजनक आहे. तरी सुद्धा आरोपीचं वय लक्षात घेता, तिच्या भावना लक्षात घेता तिला स्वयंवरासाठी एकाच अटीवर परवानगी देण्यात येईल. ती अट म्हणजे सगळ्या परिणामांची जबाबदारी तिने स्वीकारायला हवी. हो चालेल. ठीक आहे, मग डॉली तुला स्वयंवरासाठी आम्ही परवानगी देत आहोत. अरे ए तिरप्या, अरे बोट तिरपा झाला ना, नीट लाव. ए नाम्या, नीट धर. ए चल खेळा, मार चल, मार इथं मार. नमस्कार पत्रकार बंधू भगिनीनो, इथे आल्याबद्दल पहिल्या प्रथम मी तुमचं स्वागत करतो. माझी नात डॉली अर्थात माधवरावांची मुलगी हिने स्वयंवराचा घाट घातलेला आहे. त्याबद्दल आज पत्रकार परिषद मी बोलवलेली आहे. त्या अनुषंगाने कोणाला काही प्रश्न विचारायचे असल्यास जरूर विचारा. धन्यवाद. परांजपे साहेब, आपण या शहरातील नामांकित निवृत्त न्यायाधीश आहात, तर या काळात स्वयंवर केल्याने लोक नाव ठेवतील असं नाही वाटत? नाही, काही कारणच नाही. पूर्वीच्या राजकन्या नाही का स्वयंवर रचायच्या. आता माझ्या नातीने स्वयंवर रचलाय याचा तर मला अभिमान वाटतो. मिस्टर माधव परांजपे, आप इस शहर के नामचीन वकील हो. आपके बेटे ने जब स्वयंवर करने का डिसीजन लिया तब आपको कैसा लगा? असं वाटलं की एका उंच डोंगराच्या कड्यावर जावं आणि खोल दरीत आनंदानं असं पाखरासारखं असं उडावं. हिचा स्वयंवराचा निर्णय ऐकून ऊर अभिमानानं भरून आला, आनंदानं भरून आला. आपल्याकडे म्हण आहे ना, काखेत कळसा आणि गावाला वळसा. बस बस. डॉली ताई, मी ही पत्रक वाटू? हो वाट ना. पत्रकार बंधू आणि भगिनींनो, माझ्या स्वयंवरात बाबत लावलेल्या पणांबद्दल सविस्तर माहिती या पत्रकांमध्ये आहे. डॉली मॅडम, एक नाजूक प्रश्न. आपल्याला ह्या स्वयंवराची कल्पना सुचली कशी? खरं तर लहानपणापासूनच मला काहीतरी थ्रिलिंग करावंसं वाटायचं. आणि मग जेव्हा माझ्या लग्नाचा विषय निघाला तेव्हा मामाने स्वयंवराची कल्पना मांडली. समजा या स्वयंवरात कोणीच जिंकला नाही तर त्याचा विचार नंतर करू ना, आता कशाला? ओके मिस डॉली, बेस्ट ऑफ लक. थँक्यू. धन्यवाद. सांगितलं मी. आता एक विशेष बातमी. कुमारी डॉली परांजपे हिने स्वयंवर पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वयंवर ही पद्धत जुनी असली तरी तरुण मुलांमध्ये या स्पर्धेसाठी खूपच उत्साह दिसून येत आहे. या स्वयंवरातून तिला हवा असलेला ऑलराऊंडर जोडीदार मिळेल असा विश्वास कुमारी डॉली हिने व्यक्त केला आहे. अगं, मी डॉलीला कित्येकदा समजवण्याचा प्रयत्न केला, पण ऐकेल तर शपथ. आई, कधी कधी मला वाटतं या अशा हट्टी मुलीपेक्षा ना एखादी. पण डॉलीवर प्रेम आहे ना तुझं? हो ग, पण म्हणून हे असं. हे बघ, एक तर तिला या स्वयंवर प्रकारापासून परावृत्त कर, आणि जर जमणार नसेल तर तू उतर स्वयंवरात उमेदवार म्हणून. डॉली डॉली डॉली, एक मिनिट प्लीज, माझं ऐकून घे प्लीज. डॉली, हे बघ, अगं तुझ्या स्वयंवर करण्याच्या निर्णयामुळे तुझ्या घरच्यांना किती मनस्ताप होतोय कळतंय का तुला? माझ्या घरच्यांनी तुला वकील म्हणून नेमलाय का? तसं नाही डॉली, पण अगं या काळात स्वयंवर कसं शक्य आहे? ते सगळ्या काळात सगळं शक्य. ओके,
डॉली डॉली लिसन टू मी डॉली 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 मी काय सांगतो ऐकून तर घे माझं प्लीज. हे बघ, तू माझ्या घरच्यांच्या वतीने बोलायची काही गरज नाहीये. कम ओके ऑन डॉली, मी तुमच्या घरच्यांमधलाच आहे खरंच. आणि आणि मुख्य म्हणजे माझं प्रेम आहे तुझ्यावर. अगं आपल्या घरचे आपलं लग्न लावून द्यायला तयार आहेत. आणि हे तू काय खोळ काढल्यास मध्येच स्वयंवराचं. हो, आय सी. आता कळलं मला की तू एवढी माझी समजूत का काढतोयस. का? कारण तू मुळात स्वयंवरात भाग घ्यायला घाबरतोय. दुसऱ्या कुठल्याही प्रतिस्पर्धी समोर तू टिकून राहणार नाहीयेस हे तुला माहितीये. हे बघ तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मी कोणालाही घाबरत नाही. मग ये ना डायरेक्ट स्वयंवराच्या मैदानात. भित्रा कुच्चा. मामा बाहेर मुलांची लाईन लागली. अहो नोंदणी सुरू करा. थांब रे झंप्या, अजून अरविंद आलेला नाही. पहिला फॉर्म त्याला भरायचा आहे. पण तो कधी येणार? येईल रे, तो बघ आला. अरे बाजूला बाजूला, सोडा, अरे सोडा, काय रे, अरे, तुला बाजूला, कसली अरे, घाई झाली रे? थांब ना रे. गप, गप. अरे बघ ना. मामा हा घ्या माझा प्रवेश अर्ज. मंगेशा, माझ्या अरविंदला यश दे रे बाबा. मामा प्रेमात संघर्ष असतो पण शेवटी विजय खऱ्या प्रेमाचाच होतो. बघाच तुम्ही स्वयंवर मीच जिंकणार. मला आशीर्वाद द्या. यशस्वी ऑल द बेस्ट. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. हा माझा फोटो आणि बायोडेटा. दाजी दाजी मला लग्न करायचंय. मामा रॉंग नंबर. ओ रॉंग नंबर नाही. माझ्या चालण्यावर जाऊ नका. मी लहानपणापासून असाच चालतोय. हे घ्या माझं फिटनेस सर्टिफिकेट. सिव्हिल सर्जनने दिलंय. करणार ना? तुम्ही पण विचार करा. असले उमेदवार असल्यावर स्वयंवराचं काय होईल रे? ओ मामा काय काय प्रगती काय? अर्ज सकाळपासून एवढी जमली. आणि हे सुद्धा. अरे बापरे एवढे. हो. चला एवढ्या मुलांमधनं एक तरी मुलगा चांगला निघेल अशी अपेक्षा आहे. बघूया. आईच्या जीवावर बाईची उदार. दार बंद करा. 5 वाजले. बंद करा सगळं. आटपा आटपा लवकर. चला चला केवढे. अरे दुकान का बंद करताय? दुकान नाही, ऑफिस आहे. मी तेच म्हणतोय ऑफिस का बंद करताय? वेळ झाली. हे झाली अजून 2 मिनिटं बाकी आहे. पण 2 मिनिटं मी बाजूला हो, मला साहेबांची अहो, बोलायला अहो, 2 अहो, मिनिटं मी राहिली काय फक्त. म्हणतोय? साहेब नमस्कार. ठीक आहे ठीक आहे, वेळ झालेली आहे. तुमचा परत मी या. काय परत जायला आलो का साहेब? साहेब तुम्ही मुलीचे भाऊ आहेत का? नाही हो. नमस्कार. नाही म्हणजे कसं माहिती का आपले नातेसंबंध बिघडता कामा नये. म्हणजे काय मी चुकून तुम्हाला काहीतरी बोलायचो, तुम्ही चुकून काहीतरी मला बोलणार, माझं नुकसान होईल. नमस्कार साहेब. आणि ही स्पर्धा सुशिक्षितांसाठी आहे. मी अशिक्षित आहे. मी तुम्हाला अशिक्षित दिसतोय. डबल ग्रॅज्युएट, डिप्लोमा इन ऍग्रिकल्चर. 2 ट्रॅक्टर आहेत माझे, 50 एकर जमीन, 20 म्हशी. अहो काय करता मुलीला सुखात ठेवून तुमच्या. खरं सांगतो. अहो पण स्पर्धा जिंकल तर ना. स्पर्धा 100% मी स्वयंवर जिंकणार. दणके पाटील म्हणतात मला. दटिंगण दणके पाटील. काय प्रकार आहे? कोण असावा? नमस्कार सज्जन हो. कुमारी डॉली परांजपे हिच्या स्वयंवरासाठी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. या स्पर्धेची संपूर्ण माहिती आमचे चिरंजीव श्री ढेबू आपलं माधव परांजपे देतील. आमची कन्या डॉली परांजपे हिच्या स्वयंवराच्या स्पर्धेसाठी एकूण 15 उमेदवार पात्र ठरलेले आहेत. उरलेल्यांचे अर्ज अवैध ठरलेले आहेत. आता ही स्पर्धा कशी आहे ते नीट समजून घ्या. ही स्पर्धा 3 पातळ्यांवरती घेण्यात येणार आहे. एक म्हणजे शारीरिक,
दुसरी धाडसी आणि तिसरी बौद्धिक. त्यापैकी शारीरिक स्पर्धांना सुरुवात होते आणि त्या स्पर्धेची सुरुवात धावण्याच्या शर्यतीनं होते. अरविंदची बॉक्सिंगची प्रॅक्टिस चाललीये. ये हे बघ. अरे मावशी नमस्कार करतो. अरे अरे आईचा आशीर्वाद घे. नको बाई, कालपासून 10 नमस्कार करून झालाय. अगं मावशी कालची राऊंड मी ना कशी बशी अगदी लकीने जिंकलो. हो रे खरंच, पण यापुढे मात्र चांगला जिंकत राहा तू. डोंट वरी मावशी. अगं डॉलीचं स्वयंवर मीच आणि फक्त मीच जिंकणार. येस. अगदी माझ्या मनातलं बोललास स्वाती. खरं तर आपण दोघींनी अरविंदच्या लग्नाच्या किती कल्पना रंगवल्या होत्या, पण या डॉलीमुळे ना. असू दे ग, जे व्हायचं असतं ना ते होतच. आणि मुलांसाठी आपण ठरवून काही उपयोग आहे का? तरी पण मला वाईट वाटतं ग. त्या डॉलीच्या हट्टापायी याला बिचारायला उन्हातानात स्पर्धा खेळाव्या लागतायत. जाऊ दे मावशी. अगं त्यामुळे कदाचित तिला पटेल की तिच्यासाठी सर्वार्थाने मीच सुटेबल आहे. चल स्वाती, येते मी. मावशी थांब. नाही नमस्कार करतो. हो चालू दे चालू दे, प्रॅक्टिस चालू दे. हो चल. बरं. त्या डॉलीच्या आवडत्या स्पर्धकाचं नाव काय रे? अरविंदा. त्या न्यायाधीशाचा आणि घरातल्या सगळ्यांचा त्याला पाठिंबा आहे. नक्कीच. मला बी तसंच वाटतं. तसा कसा? अरे तुम्ही उद्या बघा त्याची पाठ कशी ती. ना रहेगा पाठ ना रहेगा पाठिंबा. ये पाठिंबा. क्या बात है, क्या डायलॉग है ना भाई. हो मग. पण उस्ताद पाठ कशी फोडणार? ये अशी, ये अशी, ये अशी. मंडळी, आता बॉक्सिंगची स्पर्धा सुरू होत आहे. तत्पूर्वी इथे एक बाऊल ठेवलाय, त्यात चिठ्ठ्या टाकलेल्या आहेत. आमची डॉली 2 चिठ्ठ्या काढील. त्यातून प्रतिस्पर्धी कोण कोण आहेत हे आपल्याला कळेल. डॉली 2 काढ. सुमित नाईक आणि काय काय विवेक पंडित. जरा हळू शेक ना प्लीज. फार दुखतंय का रे? अगं दुखतंय म्हणजे काय? पण मी म्हणते मावशीला काय गरज आहे एका मुलीसाठी एवढा मार खायची? जरा हळू. बिचारा अरविंदा एवढा मार खात होता मैदानात, ते डॉलीला कसं काही वाटलं नाही ग? अगं समीरा, डॉलीला कशाला बोलतेस तू? अगं त्या बिचाराचा काय दोष आहे? वा, एवढी पाठ मोडेपर्यंत मार खाल्लास तरी ती डॉली बिचारीच का? हे बघ बेटा, आता हे सगळं फार मनावर नको घेऊस तू. खूप रात्र झाली आहे ना, तुझ्यासाठी छान कॉफी करून आण. राहू दे ग मावशी कॉफी. अगं कॉफी करायला किती वेळ लागतोय? आत्ता आणते बस. बर. समीरा आय एम सॉरी. मला माहिती मी तुला फार दुखावलंय.
समीरा तू मला आवडतेस. सॉरी 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 समीरा खरंच तू मला खूप आवडतेस, पण एक मैत्रीण म्हणून. अरविंद, बट आय रिअली लव्ह यू. मला माहिती तुझं डॉलीवर खूप प्रेम आहे. तिच्यासाठी तुला बेस्ट लक. अरविंद, जाताना एकच सांगते, जर का तुझ्या दुर्दैवाने आणि माझ्या सुदैवाने तू ही स्पर्धा हारलास ना, तर लक्षात ठेव, मी तुझी वाट पाहते. सर्जेराव, आता पुस्तकातला मला कंचादी प्रश्न विचारा. पटापट उत्तर देतो का नाही बघा. विचारा. हा, हे बेस आहे. हा, रेडी? रेडी नाही, येवर रेडा. गंगेचा उगम कुठे झाला? कुठे झाला? आपल्या हिमालयात. हा, बरोबर आहे, बरोबर. बरोबर. बरं, ताजमहल कोणी बांधला बरं? कुणी बांधला? फसवलं का नाही? मला माहिती आहे, शहाजहाननी बांधला. मग जगात एकूण 7 आश्चर्य आहेत. 8 बहुतेक डॉलीच. 1 नायगरा, 2 ताजमहाल, 3 हलता मनोरा, 4 चिनमिन नाही अरविंदा. चीनची भिंत. काय? तुझ्यासाठी काजू बदाम घातलेलं दूध आणलंय, हे पी. याचा बौद्धिक स्पर्धेला खूप उपयोग होतो. आई, मी एवढा इंजिनियर झालो, आयुष्यात इतक्या परीक्षा दिल्यात मी, पण तुला सांगतो, एवढं टेन्शन मला आयुष्यात कधीही आलं नव्हतं. काही टेन्शन घेऊ नकोस, सगळं व्यवस्थित होईल. तू आधी दूध पी बघू. हे बघ, डॉलीवर तुझं प्रेम आहे की नाही? ते तर आहेच. अरे, प्रेमात खूप शक्ती असते. मला खात्री आहे, हे स्वयंवर तूच जिंकणार. येस, चीअर्स टू डॉली. अरे, अरे हळू. उत्तर दिली हाय का नाही? आता माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. अय्यो, अजून हाय का प्रश्न? कंचा? तुमच्या शर्टाला बटन किती? हा? बाबा, हा प्रश्न लय गहन आहे. बरं झालं तुम्ही मला आता विचारलं, नाही तर तिथं जाऊन काहीतरी चूक झाली असती. बरोबर आहे का नाही? नाही म्हणजे उद्या मी जाईन तेव्हा जो शर्ट मी घालीन त्या शर्टाची बटन मोजून जातो. अरे, स्वयंवर जिंकायचं म्हणजे जिंकायचं. स्वागतम, सुस्वागतम. आता आपल्या बौद्धिक स्पर्धेला सुरुवात होत आहे आणि या बौद्धिक स्पर्धेचं नाव आहे ऑपरेशन स्वीट मिशन. 15 सेकंदाच्या आत जो स्पर्धक उत्तर देईल आणि जर त्याचं उत्तर बरोबर असेल तर हे कमळ उमलेल आणि यातून आमची डॉली त्या स्पर्धकाला, जिंकलेल्या स्पर्धकाला फूल देईल. ज्याच्याकडे सगळ्यात जास्त फुलं असतील तो स्पर्धक जिंकेल. आणि आता स्पर्धकांना प्रश्न विचारतायत आमचे चिरंजीव माधवराव परांजपे. या जगातले पहिले प्रेमी कोण? आतापर्यंत झालेल्या स्पर्धेमध्ये 3 उमेदवारांना प्रत्येकी फक्त एक फूल मिळवण्यात यश आलेलं आहे. आता यापुढचे आमचे उमेदवार आहेत कुमार अरविंद पटवर्धन आणि त्यांना प्रश्न विचारत आहेत सौभाग्यवती आरती माधव परांजपे. प्लीज. अरविंद, तुमच्यासाठी पहिला प्रश्न असा आहे, जगातल्या पहिल्या प्रेमाला कारणीभूत ठरलेलं फळ कोणतं? मायला, हा प्रश्न मला विचारला पाहिजे होता. सोपं आहे, सफरचंद. उत्तर बरोबर आहे. अरे वा, कमळ उघडतंय. थँक्यू.
अरविंद पटवर्धन यांना दुसरा प्रश्न असा आहे की हीर रांझा हे प्रेमीयुगुल कुठल्या प्रांतातलं होतं? काहीतरी काळे बेरे दिसतंय. म्या पाठ केलेले समजे प्रश्न याला विचारताय. सोपं आहे, पंजाब. अरविंद पटवर्धन यांना तिसरा प्रश्न असा आहे की कृष्ण गोपींशी खेळायचा, त्या खेळाचं नाव काय? कृष्ण गोपींशी खेळायचा? अरे मॅच फिक्सिंग झाले, मॅच फिक्सिंग झाले. काहीतरी भानगड आहे, काहीतरी भानगड आहे. कुठला खेळ, कुठला खेळ? तुमची वेळ संपलेली आहे. उत्तर आहे रासक्रीडा. आपल्यासाठी चौथा प्रश्न असा आहे, भारतीय झाडाशी नातं सांगणारा हिंदी नट कोण? भारतीय झाडाशी नातं? आता पंपळ, आवळा. अरे हा कवळा आहे, याला याचं उत्तर काय देता येणार? हो, तुम्ही गप्प बसा. अरे मी जरी गप्प बसलो तरी त्याचं उत्तर तुला देता यायला पाहिजे ना. याहू याहू. अरे याहू याहू काय करताय? स्वतःला काय शम्मी कपूर समजतं काय? शमी शमी कपूर, शमी कपूर. उत्तर बरोबर आहे. मेघाद्वारे प्रेयसीला संदेश पाठवणाऱ्या कवीचं नाव काय? हा, कवी कालिदास. उत्तर बरोबर आहे. अरविंद, आतापर्यंत आपल्याला 6 प्रश्न विचारले. हो. त्यापैकी 2 प्रश्नांची त्यांची उत्तरं चुकलेली आहेत. आपल्यासाठी 10वा आणि महत्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे गौताच्या प्रेयसीचं हिंदी नाव काय? वेळ संपलेली आहे. उत्तर आहे गौताची प्रेयसी म्हणजे दवबिंदू, आणि दवबिंदूला हिंदीमध्ये म्हणतात शबनम. आतापर्यंत झालेल्या स्पर्धेमध्ये कुमार अरविंद पटवर्धन यांना 5 फुलं मिळालेली आहेत. आणि आता आमचे शेवटचे स्पर्धक आहेत धटिंगणराव दणके पाटील. त्यांना आता प्रश्न विचारतायत आमचे बाळू मामा. बसायचे. तर धटिंगणराव, तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे, आपल्या शर्टाला बटणं किती? 5. कमळ का उघडत नाही? कमळ का उघडत नाही? काहीतरी बनवा बनवी. बनवा बनवी वगैरे काही नाही. तुमचं उत्तर चुकलंय म्हणून कमळ उघडत नाहीये. अहो कसं काय? माझं उत्तर बरोबर आहे. हवं तर मोजा माझ्या शर्टाची बटणं. तुम्ही बरोबर मोजलेलं नाहीये. उत्तर आहे 6. कसं काय? कॉलरचं बटन मोजलं? अयो, ओ माझी चूक झाली. हे बटन मी कसं काय नाही मोजलं? धटिंगणराव, तुम्हाला दुसरा प्रश्न असा आहे, आ ढप ढप आ, यात फरक काय? अहो हा काय प्रश्न आहे का? असा कुठे प्रश्न असतो काय? तुमचा हरवण्याचा डाव दिसतोय मला. प्रश्न चुकीचा नाहीये, प्रश्न बरोबर आहे. वेळ संपली. खरं उत्तर असं आहे, माणूस जेव्हा वरच्या मजल्यावरून पडतो तेव्हा करतो आ, पडतो आणि ढप, आणि खालच्या मजल्यावरून जेव्हा पडतो तेव्हा आवाज येतो ढाप आणि ओरडतो आ. अहो लय गुंतागुंतीचा प्रश्न विचारता तुम्ही मला. आता तिसरा प्रश्न असा आहे, भेंडीच्या भाजीत गुळ घातला तर कोणतं धान्य तयार होतं? मायला समजेच प्रश्न चक्रवण्यासारखे आहे. आता भेंडीच्या भाजीमध्ये गुळ कुणी घालतं का? आणि त्यातून धान्य कसं तयार होणार? सांगा सांगा धटिंगणराव, हा प्रश्न शेतीशी संबंधित आहे. वेळ संपली. उत्तर असं आहे, भेंडीच्या भाजीत गुळ घातला तर ज्वारी हे धान्य तयार होतं, आणि गुळ भेंडी ही ज्वारीची जात आहे. ये बाबू, हे सोपं उत्तर मला कसं आलं नाही? धटिंगणराव दणके पाटील, आपल्याला आतापर्यंत 5 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्या 5 प्रश्नापैकी एकाही प्रश्नाचं उत्तर आपण दिलेलं नाही. आता यापुढे कुमार अरविंद पटवर्धन यांची तुम्हाला बरोबरी करायची असल्यास पुढील 5 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला अचूक अशी द्यावी लागतील. जज साहेब, तुम्ही मला टेन्शन आणू नका, प्रश्न विचारा. धटिंगणराव, तुमच्यासाठी प्रश्न क्रमांक 6. सांगा, अर्जुनाच्या बायकोचं नाव काय? सुभद्रा. धटिंगणराव, प्रश्न 7वा असा आहे,
चंद्राची वाट पाहणारा पक्षी कुठला? चातक पक्षी. ताजमहाल हा कुणाच्या स्मरणार्थ बांधला? मुमताजच्या. जय अंबे तुझी कृपा जय अंबे. आता शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न. हीर रांझ्या व्यतिरिक्त पंजाब मधल्या अत्यंत प्रसिद्ध अशा प्रेमी युगलाचं नाव काय? अरे वा वा वा, या प्रश्नासाठी मला उत्तर येत नाही. जय अंबाबाई तुझीच कृपा. काय रे चिकन्या, या समध्या लोकांचा तुला पाठीपासून शेवटी मीच तुझ्याबरोबर आलो का नाही? या प्रश्नाचं उत्तर आहे सोनी मेहवाल. नाही, उत्तर बरोबर आहे, पण वेळ संपलेली आहे म्हणून तुम्ही हरलेले आहात. मामा बघा, कमळ उघडतंय. मामा बघा. येस 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 नटिंगनराव, घ्या फूल घ्या. यू आर राईट. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. बौद्धिक स्पर्धेमध्ये तुम्ही दोघेही बरोबरच आहात, तुम्ही आणि कुमार अरविंद पटवर्धन. त्यामुळे ज्या अर्थी कमळ उघडलेलं आहे त्या अर्थी तुम्ही वेळेच्या आत उत्तर दिलेलं आहे. आता तुमच्या दोघांमध्ये उद्या एक वेगळी स्पर्धा घेतली जाईल. आजोबा, काय वाटेल ते झालं तरी मी त्या धटिंगणाशी लग्न करणार नाही. तुला असं करता येणार नाही, कारण अरविंद बरोबर स्वयंवराचं पण त्यांनी सुद्धा जिंकलेलं आहे, कळलं? म्हणून काय झालं बाबा, आपल्याला डॉलीच्या भावनांचा विचार नको का करायला? नाही नाही, हे मला कदापि मान्य नाही. हा विचार त्यांनी स्वयंवर करण्यापूर्वी करायला हवा होता. आता आपण दोघांची कायदेशीररित्या बांधले गेलेलो आहोत. मामासाहेब, पोरीच्या आयुष्याचं वाटोळ व्हायची वेळ आली. शिमची कायद्याची बंधनं कसली पाळताय? ते तुला नाही कळायचं. म्हणतात ना, काखेत कळसा आणि गावाला वळसा. चुप रे. प्रसंग काय, तू बोलतोयस काय? नाही, या प्रकरणात आपल्याला काहीतरी मार्ग काढायलाच हवा. डॉली, हॅलो अरविंद, मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. कुठे भेटतोस? ओळख कोण? डॉली, मला माहिती होतं तू नक्की येशील माझी या संकटातून सुटका करायला. कशासाठी? तुला जे हवं होतं ते तू मिळवलंस ना. तुला काहीच वाटत नाहीये का? कशाबद्दल? कशाबद्दल? तुझं माझ्यावर प्रेम नाहीये वाटतं. हाऊ कॅन यू से दिस? तू असं कसं म्हणू शकतेस डॉली? डॉली, अगं माझं तुझ्यावर प्रेम आहे असं मी तुला वारंवार सांगितलं, पण तुझं आपलं एकच स्मशान स्मशान आणि स्मशान. अरे अरविंद, निदान तू तरी मला समजून घे. का आता पश्चाताप होतोय? हो. अगं कशाला पण? नाही डॉली, अगं नवरा म्हणून आता तुझ्याकडे 2-2 ऑप्शन्स आहेत, नाही का? किती छळशील रे. मी छळत नाहीये, तू तू छळतेस मला. डॉली, आजही तू धटिंगण माझ्यापेक्षा उजवा असता ना, तर आय एम शुअर तू त्यालाच निवडला असतास.
कदाचित. पण अरविंद, तुला एक सांगू? अगदी खरंच मनापासून मला आत्ता जाणवायला लागलं की तुझं माझ्यावर प्रेम आहे. डॉली, अगं तुझ्याकरता मी काय काय नाही केलं. त्या बॉक्सिंग मध्ये माझा डोळा. पुढे एक शब्द बोलू नकोस अरविंद. आय एम सॉरी. आय एम सॉरी. I love you. डॉली, अगदी नव्याने तुझा स्पर्श कळला मला. डॉली, हे बघा कटिंगणराव, तुमच्या 2 उमेदवारामध्ये जो तिढा निर्माण झालेला आहे त्याच्यासाठी मी एक योजना आखलेली आहे. उद्या आणखीन एक स्पर्धा घेऊ आपण. बाद झालं राव, बाद झालं. उद्या आणखीन एक स्पर्धा घेऊ. तुम्ही शिकली सवरलेली माणसं गोड बोलून आम्हाला कवा झड लावाल याचा नेम नाही. म्हणे दुसरी स्पर्धा घेऊ. अहो तुमची ही नाक, हा चिकन्या गावभर गळ्यात गळ्या घालून फिरता त्याचं काय? ए डॉली, डॉली हे काय ऐकतो मी? बाबा, माझं अरविंदवर प्रेम आहे आणि आम्ही लग्न करणार आहोत. पण ही स्पर्धा मी सुद्धा जिंकलोय ना. हो हो काय हो? एक मिनिट जरा बसा. एक मिनिट ऐका जरा माझं. हे बघा धटिंगणराव, ही स्पर्धा तुम्ही जिंकले हे मला मान्य आहे. पण अरविंदनी सुद्धा ही स्पर्धा जिंकलेली आहे हे दुर्लक्षित करता येत नाही. धटिंगणराव, आपण यातून काहीतरी चांगला मार्ग काढू. विश्वास ठेवा माझ्यावर. ठीक आहे, 8 दिवस मी तुमची वाट बघतो. 8 दिवसानंतर जर का तुमचा मला काही निरोप आला नाही तर 9व्या दिवशी वरात घेऊन मी येईन हे तुम्ही विसरू नका. कळलं? अरे पण आजोबा मग अरविंद, आता काय करायचं आपण? डॉली, अशा परिस्थितीत कोणी आपल्या बाजूने उभं राहणार नाही. तुझ्या आजोबांना न्यायप्रिय आहे. तुझ्या आई वडिलांना किती वाटलं ना की आपलं लग्न व्हावं, तरी सुद्धा आता. अरविंद, जर तूच असं म्हणायला लागलास तर कसं होणार रे? डॉली, मला असं वाटतं की आपणच आपल्या जाळ्यात अडकतोय. म्हणजे म्हणजे तू हा स्वयंवराचा हट्ट धरला नसतास तर. शी, आय एम सॉरी अरविंद, चुकलं माझं. मी यासाठी 100दा माफी मागायला तयार आहे. डॉली, अगं आता माफी मागून काय उपयोग आहे? तुला काय म्हणायचं? मी दोघांशी लग्न करू का त्या धटिंगणाशी करू? कर ना, जा कर. ओके फाईन. डॉली, 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 आय एम सॉरी. शी, अरविंद, सहन होत नाही रे आता. प्लीज सोडवूयात ना. डॉली, डोंट वरी. यातून काहीतरी मार्ग आपण नक्कीच काढू. जे काय करायचं ते लवकर करावं लागेल. त्या धटिंगणाने धमकी दिली.
की 9व्या दिवशी तो वरात घेऊन येणार म्हणून, आणि आज 8वा दिवस आहे. जर खरंच उद्या तो आला तर? अरविंद, जे काय करायचं ते आजच करायचंय. डॉली, आपण पळून जाऊन लग्न केलं तर? हे गुड आयडिया. आज रात्री. ओके, डन डन. हॅलो डॉली, हाय. अगं, मी इथे गेटवर येऊन पोहोचलोय. तू अजून वरच आहेस? ए अरविंद, मला भीती वाटते रे. अगं, घाबरतेस कशाला? तो नालायक धटिंगण गावाला गेलाय. धटिंगणाची नाही, घरच्यांची. डॉली, मला एक सांग, तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? त्यात काही शंका आहे का? मग हे बघ, मनात कुठली शंका आणू नकोस. बॅग भर आणि गपचूप खाली आहे. मी वाट बघतोय. बरं, ठीक आहे. अँड मेक इट फास्ट प्लीज. बाय. अरविंद. डॉली, डॉली, आय एम सो हॅपी. चल. डॉली. सॉरी आजोबा. सॉरी आजोबा. पळून चाललीस भ्याडासारखी. परिस्थितीला तोंड द्यायचं असतं, परिस्थितीपासून असं पळायचं नसतं बेटा. हो आजोबा, पण आमच्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता म्हणून तू पळून चालली होतीस. आपलं खानदान, आपली आबरू, आपलं घराणं. आजोबा, तुमचं खानदान, अब्रू, घराणं, यालाच काय ते महत्व? आणि आमचं प्रेम, त्याची किंमत कवडी मोलाची. कवडी मोलाची करताय तुम्ही, मी नाही. असे भ्याडासारखे पळून जाऊन. हे बघ, तू यांच्या गोड बोलण्याला फसू नकोस, नाहीतर तो धटिंगण पदरात पडेल. नाही. चल, बघूया आपल्याला कोण अडवतंय. तुम्हाला कोणीच अडवू शकणार नाही बेटा, कोणी अडवू शकणार नाही. कायद्याने तुम्ही दोघेही सज्ञान आहात, कुणाची छाती होणार नाही तुम्हाला अडवण्याची. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कायद्याचा आधार घेऊन धटिंगण जर कोर्टात गेला ना, तर त्याच्या बाजूने साक्ष असेल माझी. आजोबा, त्याच्या बाजूने. हॅलो, हॅलो, पोलीस स्टेशन. नमस्कार आई साहेब, मी लग्नाला आलोय मुंडावळ्या बांधून. खबरदार आहात ते शिलतार. काय म्हणता? असं करू नका, असं करू नका माझ्याबरोबर आई साहेब. आई साहेब? कोण आई साहेब? चालता इथून आधी. असं करू नका, मला तुमच्या पदरात घ्या आई साहेब. सांगा ना तुम्ही.
मला आई नाही हो, मला बाप नाही हो, तुम्हीच माझे आई बाप. असं म्हणू नका धटिंगर राव, एवढं मनावरती घेऊ नका. तुम्ही काय आम्ही काय, शेवटी सगळी परमेश्वराचीच लेकरं. बाजूला व्हा. काय करताय तुम्ही? कोण आहे? आता तुम्हाला पटवतोय. हो, उथळ पाण्याला खळखळाट फार. ए तू या घरात येऊ शकत नाहीस. का नाही? आई साहेब का नाही? मी या घरचा जावई आई साहेब. ओ डॉली, हाव आर यू? एकदम फाईन आहे. दार उघडा. काय चाललंय का इकडे? हा? हवालदार हटवा यांना. चला चला. काशी दूर दूर का जातेस? आता आपलं आयुष्य आपल्याला एकत्र काढायचं नाही का? तुम्ही जरा दूर दूर. इन्स्पेक्टर साहेब, हाच आहे तो धटिंगड. आमच्या घरात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न करत होता. अरेस्ट हिम. म्हणजे पकडा त्याला. एक मिनिट. ओ नो, शेवटी पोलिसांना बोलवलंच तुम्ही, पण माझा गुन्हा काय मला कळला पाहिजे. तुम्ही आमच्या डॉलीशी जबरदस्तीने लग्न करण्याचा प्रयत्न करताय. आई साहेब असं काय करताय? मी स्वयंवरात पण जिंकलाय. ते पोलीस स्टेशनला गेल्यावरच कळेल. काय डॉली, काय गडबड आहे? काय हो, काय आरडाओरडा काय? या जणू काही यांना काही माहितच नाही. काय झालं, काय झालं काय? ते तुमच्या नातीला विचारा. नाही, हे मी तुम्हाला विचारतोय, काय झालं? हे सगळं तुम्हाला महाग पडणार आहे. मी आता कोर्टातच जातो. जो काही कायदा असतो ना, मी कोर्टातच दाखवतो. तिकडेच भेटू. आता काय? कोर्टासमोर आलेले सर्व पुरावे, साक्षीदार यांचा सांगोपांग विचार करता हे कोर्ट या निर्णयाप्रत आले आहे की थांबा न्यायाधीश महाराज. न्यायाधीश महाराज, या केसमध्ये कोणताही निर्णय देण्यापूर्वी माझं म्हणणं ऐकून घ्यावं अशी कोर्टाला माझी नम्र विनंती आहे. ऑर्डर ऑर्डर. आपण कोण? मिलॉर्ड, मी प्रभाकर फणसे, प्रायव्हेट डिटेक्टिव्ह. या केसशी आपला काय संबंध आहे? मिलॉर्ड, श्री माधव परांजपे यांनी ह्या केसची चौकशी करण्याची कामगिरी माझ्यावर सोपवली होती. मिस्टर माधव परांजपे, ही गोष्ट खरी आहे? यस मी लॉर्ड. मी प्रायव्हेट डिटेक्टिव्ह प्रभाकर फणसे यांना धटिंगड दणके पाटील यांच्या वैयक्तिक चौकशीसाठी त्यांच्या गावाला पाठवलं होतं, आणि त्या चौकशीवरनं आता जो अहवाल प्रभाकर फणसे यांनी तयार केलेला आहे तो कोर्टासमोर सादर करण्याची परवानगी देण्यात यावी अशी माझी नम्र विनंती आहे मिलॉर्ड. परमिशन ग्रँटेड. मिलॉर्ड, श्री माधव परांजपे यांनी या केसच्या चौकशीचं काम माझ्यावर सोपवल्यानंतर मी श्री धटिंगण पाटील यांच्या गावी गेलो. तिथे गेल्यानंतर मला असं कळलं की श्री धटिंगण पाटील यांचं लग्न झालं असून त्यांनी जबरदस्तीने दमदाटी करून त्यांच्या पत्नीला माहेर राहण्यास भाग पाडले. फार कष्टाने त्यांच्या पत्नीचा माहेरचा पत्ता मी मिळवलाय आणि त्यांची पत्नी हौसाबाई यांना कोर्टासमोर मी हजर करतोय. आणि मिलॉर्ड, या केसचा लेखी अहवाल मी तयार केला आहे. हा या केसचा लेखी अहवाल. हंसाबाई, आपणच यांच्या पत्नी आहात? होय साहेब. स्वयंवरात भाग घेण्याबाबत तुमच्या मिस्टरांनी तुम्हाला काही कल्पना दिली होती? नाही साहेब. तुमचा धटिंगण पाटलाशी घटस्फोट झालाय का? नाही साहेब, घटस्फोट वगैरे काय झालेला नाही. मीच त्यांची बायको आहे. मिलॉर्ड, याचाच अर्थ असा
की आरोपी धटिंगण दणके पाटील यांनी या स्वयंवरातील नियम क्रमांक 3 ब म्हणजे उमेदवार अविवाहित असला पाहिजे या नियमाचा भंग केलेला आहे. तेव्हा आता कोर्टानं योग्य काय तो निर्णय घ्यावा. मिस्टर धटिंगण पाटील, ह्या बाई तुमच्या पत्नी आहेत हे तुम्हाला मान्य आहे? हो साहेब. आपण विवाहित आहात ही गोष्ट आपण स्वयंवरात भाग घेताना सर्व संबंधितांपासून लपवून ठेवलेली आहे. त्यामुळे आपण स्वयंवरांच्या अटींचा भंग केलेला आहे. शिवाय आपण आपली पत्नी आणि परांजपे कुटुंबियांची फसगत केलेली असल्यामुळे आपल्याला हे कोर्ट 5,000 रुपये दंड आणि 2 महिन्यांची साधी शिक्षा फरमावित आहे. एक मिनिट. हौसाबाई, तू सुद्धा यांना साथ दिलीस? नशीब आमचं. जास्त दिवस नाही, 2 महिन्यांनी परत येतो, मग बघूच. या प्रकरणी कोर्ट असा निर्णय देत आहे की ह्या स्वयंवरातील दुसरे उमेदवार श्री अरविंद पटवर्धन यांनी सर्वार्थाने हे स्वयंवर जिंकले असून त्यांना कुमारी डॉली माधव परांजपे यांच्याशी कायदेशीर विवाह करण्याची परवानगी हे कोर्ट देत आहे. डॉली जिंकलो आपण. द कोर्ट इज ॲडजर्न. अरविंद, एनीवेज, समीरा, काँग्रेट्स. थँक्स समीरा. टेक केअर. बाय. ऑल द बेस्ट अरविंद. चला, स्वयंवर यशस्वी झाले. चला, डॉलीच्या डोक्यात नको ते खूळ शिरण्याआधी अक्षता टाकूया. चला. सावधान. काय ढेबू, खुश ना? मुलगी चांगल्या घरी चालले हो. खुश खुश, एकदम खुश, अगदी आनंदात. मुलगी चांगल्या घरामध्ये. काय बाबा, शेवटी कन्यादान परक्याचे. अरे वा वा वा, योग्य ठिकाणी योग्य म्हण वापरलीस.